बघा आपण काय अजून एक्झाम्पल घेतली इफ ए बी अँड सी आर गिवन सच दॅट 3a - 4b + 5x इज इक्वल टू सी. अशाच टाईपची एक दोन उदाहरणं पुस्तकात सोडवलेली आहेत, पण आत्ता 20-21च्या सिलेबसमध्ये ती नाही आहे, त्यामुळे ती तुम्ही नुसती बघून ठेवा. यू हॅव टू फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. आता सरळ सरळ तुम्हाला दिलेले आहे की 3a - 4b + 5x इज इक्वल टू सी. आता तुमचा चॉईस आहे, तुम्ही कसं सोडवणार. ते डायरेक्ट किमती घालून एक्सची किंमत काढली तरी चालेल, पण मला आधीच माहिती आहे की आय वॉन्ट टू फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. सो इफ आय राईट द इक्वेशन ॲज 5x इज इक्वल टू सी -3a, दिस -4b इफ यू टेक इट इज प्लस 4b. आता मला डायरेक्ट 5xचीच किंमत मिळेल, फक्त डिवाइड बाय 5 केलं की आपल्याला डायरेक्ट एक्सची किंमत मिळेल. म्हणजे असं पण तुम्ही करू शकता. टू मेक इट सिम्पल, सी विच इज गिवन टू यू that is 2 4 - 1 - 4 -3 6 -3a is given to you 1 - 2 3 - 5 - 6 0 and plus 4b is also given to you -1 - 2 4 2 1 5. आता खरं म्हणजे आपल्याला डायरेक्ट किमती घातलेली आहेत, फक्त सोडवायचं आहे. यू राईट दिस मॅट्रिक्स ॲज इट इज 2 4 - 1 - 4 -3 6. नाउ -3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो इट इज 3 - 6 9 -15 3 × -6 दॅट इज -18 and 0 प्लस 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे. -4 - 8 16 8 4 आणि 20. आता काय ह्या तिघांची ॲडिशन सबट्रॅक्शन जी काय असेल ती करायची. जे पहिले दिसते ते पहिल्यांदा करा, हे आधी करू नका. गिव्स यू किंवा डायरेक्ट तिघांची केली तरी चालेल. मी आपण आता तिघांचं करून टाकूया. 2 - 3 म्हणजे -1 -1 प्लस -4 म्हणजे -5. तुम्हाला जर कठीण जात असेल तर ह्या दोघांचा आधी करा आणि मग त्याच्यात ते ॲड करा. 2 - -6 म्हणजे 2 + 6 म्हणजे 8 आणि 8 - 8 त्याच्यात येईल 0. -1 - 9 that is -10 plus 16 plus 6 -4 -15 that is -4 plus 15 that is 11 plus 8 that is 19 -3 -18 that is -3 plus 18 that is 15 plus 4 is again 19 6 - 0 that is 6 plus 20 that is 26. Now remember this is value of 5x. You have to find value of x, so your answer will be x is equal to 1/5 and this matrix you write as it is here. म्हणजे हा 1/5 लिहायचा. असं मॅट्रिक्सला भागिले लिहायची पद्धत नाही, त्यामुळे हे 1/5 लिहायचं. वेगळं काही करण्याची गरज नाही. तुम्हाला हे उत्तर मिळालं आहे. तर दुसरं उदाहरण आपण घेतले बघा इथे. You have to find values of a, b and c if this matrix is a symmetric matrix. आता हा symmetric matrix आहे. सपोज A is symmetric matrix if A is equal to A transpose असं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण जर असं लिहिलं A म्हणजेच 1 3/5 A B -5 -7 -4 C आणि 0. आता इज इक्वल टू त्याचा ट्रान्सपोज लिहायचा आहे. आता ट्रान्सपोज लिहायचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की हा जो फर्स्ट रो आहे तो फर्स्ट कॉलम म्हणून म्हणजे 1 3/5 A B 5 -5 -7 4 -4 C and 0. If when A is symmetric, A and A transpose are equal. Now if you observe, when you equate two matrices, their positions elements should be same. So if you observe, this will be equal to B. So directly you can write value of B as 3/5 by equality of matrices. You can write here. Now here position of A is -4, so it gives you A is equal to -4 and C is equal to -7. म्हणजे डायरेक्ट ह्याच्यात काय फार अवघड नाही. फक्त A is equal to A ट्रान्सपोज द्यायचा की विचार समजा. तुम्हाला जर थोडंसं टेक्निकल माहिती असेल तर हे दोन एलिमेंट सेम पाहिजेत, हे दोन एलिमेंट सेम पाहिजेत आणि हे दोन एलिमेंट सेम पाहिजेत. हे तर डायगोनल एलिमेंट्स तसेच राहतात. एवढं जरी माहिती असतं तर डायरेक्ट लिहिता येईल B is equal to 3/5 A is equal to -4 and C is equal to -7. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही उदाहरण सोडवू शकताय.
ओके, नाव वी हॅव टेकन 2 more एक्झाम्पल्स. जसं आपण 10वीमध्ये सायमल्टेनियस इक्वेशन सोडवत होतो सेम तसंच आहे, फक्त इक्वेशन इन मॅट्रायसिस आहे. इथे दिलेले 3x मायनस वाय इज इक्वल टू दिस वन अँड हिअर इट इज x मायनस 3y इज इक्वल टू दिस वन. आता एक गोष्ट लक्षात येईल आपल्याला बघा, जर आपण याला 3 ने मल्टिप्लाय केलं आणि मग ह्या इक्वेशनमधून हे मी इक्वेशन मायनस केलं तर x कॅन्सल होईल आणि मग आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे आपल्याला ह्या इक्वेशनला सपोज दिस इज इक्वेशन 1 अँड दिस इज इक्वेशन 2. Then if you multiply this equation by 3, what you get is 3x minus 9y is equal to 3 ने मल्टिप्लाय करतोय आपण 0 minus 3 0 minus 3. This is your equation number 3. दहावीसारखं काय लिहायची फार आवश्यकता आहे असं नाही, लिहिलं तरी चालेल. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 by 3. आणि आता आपण ह्या दोघांची फर्स्ट इक्वेशन आणि 3 इक्वेशनची सबट्रॅक्शन करतोय, म्हणजे 1 minus 3 असं करतोय. असं आपण सबट्रॅक्टिंग 3 from 1. सो दिस मायनस दिस केल्यावर 3x कॅन्सल होतील. मायनस वाय मायनस 9y म्हणजेच परत या मायनस वाय मायनस मायनस 9y दॅट इज प्लस 9y इज इक्वल टू इकडे काय होईल, हा मॅट्रिक्स 1 मायनस 1 मायनस 1 1 मायनस करतोय आपण 1 मायनस 3 करतोय, हा मॅट्रिक्स होईल 0 मायनस 3 0 मायनस 3. जसं आपण नेहमी करतो तसंच आहे. इकडे तर तसंच सेम राहिले, फक्त इकडच्या बाजूला मॅट्रायसिस येणार तेवढाच फरक आहे. मायनस 9y प्लस मायनस वाय प्लस 9y दॅट इज 8y. आता डायरेक्ट ह्याची फक्त सबट्रॅक्शन करायची. 1 मायनस 0 दॅट इज 1 मायनस 1 मायनस मायनस 3 दॅट इज 2 मायनस 1 मायनस 0 दॅट इज मायनस 1 अँड 1 मायनस मायनस 3 दॅट इज 4. ही कसली व्हॅल्यू आहे, 8yची आहे. सो व्हॅल्यू ऑफ y विल बी इक्वल टू, मी आता जास्त वेगळं लिहित नाही. सो व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल टू 1/8. आता 1/8 वेगळं करण्याची गरज नाही, असंच आपण ठेवू शकतो. आता हे आपल्याला व्हॅल्यू मिळाली वायची. आपल्याला व्हॅल्यू कशी काढायची आहे, एक्सची पण व्हॅल्यू काढायची. त्यामुळे आता तुम्ही जर निरीक्षण नॉर्मली आपण सायमल्टेनियस इक्वेशन सोडवतो तेव्हा काय करतो की एक आलेली व्हॅल्यू दुसऱ्या इक्वेशनमध्ये घालतो. पण इथे प्रॉब्लेम काय होईल, वायची व्हॅल्यू हे 1/8 पुढे तुम्हाला कॅल्क्युलेशन TDS होणार आहे. त्यामुळे ह्याच्यापेक्षा दुसरा सोपा मार्ग मला वाटतं तुम्हाला माहिती आहे. जसं आपण x एलिमिनेट केलं तसं आपण जर y एलिमिनेट केलं तर उदाहरण पटकन सुटेल. हे इक्वेशन आहे तसंच ठेवूया, सॉरी हे इक्वेशन आहे तसंच राहू दे. 2 इक्वेशन 1ला जर आपण 3 ने मल्टिप्लाय करायला सबट्रॅक्शन केली तर आपल्याला डायरेक्ट एक्सची पण किंमत मिळेल. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3, तर 3 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येईल, 9x मायनस 3y इज इक्वल टू, आपण 3 ने मल्टिप्लाय करतोय म्हणजे 3 मायनस 3 मायनस 3 3. सपोज दिस इज इक्वेशन 4. आणि आता आपण इक्वेशन 2 ते बघा इथे 3y आहे आणि इथे पण 3y आहे. त्यामुळे आपण ह्याची सबट्रॅक्शन केली. सपोज वी डू 2 मायनस 4 असं आपण केलं. ह्याची आणि ह्याची वजाबाकी केली. x मायनस 9x म्हणजे येणार मायनस 8x. 3y मायनस 3y प्लस 3y कॅन्सल होतील आणि ह्यांची आपण काय करतोय, वजाबाकी करतोय. त्यामुळे इट इज इक्वल टू 0 मायनस 1 0 मायनस 1 मायनस हे करतोय आपण 3 मायनस 3 मायनस 3 3. फक्त वजाबाकी करायची आपल्याला की आपल्याला उत्तर मिळणार आहे. 0 मायनस 3 दॅट इज मायनस 3 मायनस 1 मायनस मायनस 3 दॅट इज 2 0 मायनस मायनस 3 दॅट इज 3 अँड मायनस 1 मायनस 3 दॅट इज मायनस 4. ही व्हॅल्यू कसली आहे, मायनस 8x आहे. सो व्हॅल्यू ऑफ x विल बी इक्वल टू 1/-8 into this. So we get value of y as this one and value of x as this one. हे एक उदाहरण झालं. अजून एक उदाहरण आपण घेतलंय बघा इथे. You have given this is equal to this and you have to find values of a, b, c, d. आता हे तर दिसायला खूपच सोपं दिसतंय. 4 एलिमेंट इकडे 4 एलिमेंट इकडे, मॅट्रिसेस इक्वल आहे. त्यामुळे आपल्याला डायरेक्ट असं म्हणता येईल की फर्स्ट एलिमेंट इज इक्वल टू first element, that means 2a plus b is equal to 2 and second element is equal to second element, that is 3a minus b is equal to 3. Suppose this is equation 1 and this is equation 2. आता तुम्हाला लक्षात येईल की दोन्ही इक्वेशन सोडवले की आपल्याला a आणि b चे व्हॅल्यू मिळतात. लगेच सोडवून टाकूया कारण म्हणजे ते पुढचं लिहायला पाहिजे. c plus 2d is equal to 4 and 2c minus d is equal to minus 1. Suppose this is 3 and this is 4. आता इथे तुमच्या लक्षात येईल. So you have to solve 1 and 2 to get values of a and b. You have to solve 3 and 4 to get values of c and d. Now to solve this one is very easy. If you add 1 and 2
this will get cancelled. So 2a plus 3a, that is 5a, that is equal to 5. So a is equal to 1 you get. Now if you put value of a here, it will be 2 plus b is equal to 2. So you get b is equal to 0. So you get two values within no time. Now if you observe these two, here it is 2c, here it is c, here it is 2d, here it is minus d. So if you multiply this equation by 2 and if you add these two equations, you can solve it easily. Suppose you multiply this equation by 2, that is 4c minus 2d is equal to minus 2. Suppose this is equation number 5. Now equation 3 and equation 5 you have to add. When you add this and this gives you 5c is equal to, when you add 2d and minus 2d gives you 0, and 4 minus 2, that gives you 4 minus 2 gives you 2. Now c is equal to 2 upon 5. Now if you put that value of c here or here, you can find value of d. So it is 2 by 5 plus 2d is equal to 4. So 2d is equal to 4 minus 2 upon 5, that is 20 minus 2, that is 18 upon 5. This value of 2d. So d is equal to 18 upon 5 upon 2, that will be 9 upon 5. इथे आपल्याला चुका होऊ शकतात, त्यामुळे ती चूक करू नका. So you get value of a, b, c and d. बघा algebra of matrices मधलं आपण आता शेवटचं उदाहरण घेतोय. You have to find again values of x and y where this is given to you, this plus this is equal to this matrix. आता सरळ सरळ बेरीज आपण डायरेक्ट बेरीज करायला सुरुवात करू. If you add these elements, 2x plus y minus 1 gives you 2x plus y minus 1. Then minus 1 plus 6, that gives you 5. Then 1 plus 4 gives you 5. आपल्याला लक्षात आलं असेल की हे दोन्ही एलिमेंट 5 5 आहेत, त्यामुळे हे इथे दोन्ही 5 5 आहेत. म्हणजे मॅट्रिसेस इक्वल आहे, त्यामुळे ते असलंच पाहिजे. 3 plus 3, that gives you 6. 4y plus 0, that gives you 4y, and 4 plus 3 gives you 7 is equal to 3 5 5 6 17 7. Now if you observe these two matrices are here, you can write by equality of matrices. All elements, corresponding elements should be equal. आपल्याला बाकीच्या एलिमेंट्स मध्ये इंटरेस्ट नाही. First element, that is 2x plus y minus 1, should be equal to first element, that is 3, and this element is equal to 7. So 4y is equal to 7. आपल्याला याच्यातच इंटरेस्ट आहे, because you want to find values of x and y. याच्यावरून तुम्हाला मिळेल y is equal to 7 upon 17 म्हणजे 17. आता तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळाली, दुसरा ऑप्शनच नाही तुम्हाला याच्यात ती y ची व्हॅल्यू ठेवायची. हे थोडंसं अजून सिम्प्लिफाय करा. 2x plus y is equal to 4. हा मायनस 1 इकडे गेला, प्लस 1 होईल. आता इथे y ची व्हॅल्यू 17. 2x plus 17 upon 4 is equal to 4 असं आपल्याला लिहिता येईल. सो इट गिव्स यू 2x is equal to 4 minus 17 upon 4. आता आपण छेद सारखा केला तर 4 into 4, that is 16 minus 17 upon 4 केला ती minus 1 upon 4 येईल. This is value of 2x. So at the value of x will be minus 1 upon 4 divided by 2. That means actually it is minus 1 upon 8. So you get value of y as 17 upon 4 and you get value of x as minus 1 upon 8. Now these are examples based on scalar multiplication, addition and subtraction. In next video we will see how to multiply two matrices. Thank you.